नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा सुचिंतक निलेश पाटील, तनय ॲग्रोचा प्रतिनिधी. शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहे गाव तराडी, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. पुष्पलाल चौधरी या शेतकऱ्यांचा आपण हळद पिकाच्या प्लॉटवर व्हिजिटला आलेलो आहेत. एक आनंददायी व्हिजिट म्हणून आपण आज त्यांच्या प्लॉटवर आलेलो आहेत. कारण 26 मेचा हळद पिकाचा प्लॉट आहे. आज 14 जानेवारीपर्यंत आपल्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना तनय ॲग्रोचा अनुभव आला आहे. तर आपण त्यांचाच रिव्ह्यू घेण्यासाठी आपण प्लॉटवर आलेलो आहेत. बघू त्यांना तनय ॲग्रोबद्दल काय अनुभव आला ते. मी पुष्पलाल रतिलाल चौधरी, राहणार तराडी, तर्फेपोर, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. मागच्या वर्षी या शेतात केळीचा पिलबाग होता, खोडवा. तर खोडव्यावर काय घ्यायचा हा विचार करत असताना मी हळद पिकाचा विचार केला, पण हळद मला खूप नवीन होती. त्या कारणाने मी त्याचं मार्गदर्शन शोधत असताना तनय ॲग्रोच्या संपर्काशी आलो आणि मंजुळा मॅडम, ज्या तनय ॲग्रोच्या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणा किंवा CEO म्हणा, मालक आहेत, त्यांना मी भेट दिली त्यांच्या लॅबमध्ये. आणि त्यांनी हळद पिकाचे नियोजन, तसंच कोणकोणते आजार हळद पिकावर येतात, कोणत्या फवारण्या लागतात, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यावेळेस सांगितलं. तसंच त्याला किती खर्च येतो ह्याही गोष्टी त्यांनी त्यावेळेस चर्चा केल्या. मग त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली पिलबाग कुजवण्यापासून त्यांनी दिलेलं डिकम्पोजर म्हणजे मॅजिक डी पासून सुरुवात झाली आणि शेत व्यवस्थित कुजवलं गेलं, म्हणजे पिलबाग सगळा कुजवला गेला आणि नंतर शेत तयार केलं. आणि सुरुवातीपासून अगदी हळद लावणीपासून, तर म्हणजे हळद लावणी माझी झाली 26 मे 2025 आणि आज आहे 14 जानेवारी 2026. इथपर्यंत त्यांचं मार्गदर्शन एकदम उत्कृष्ट दिसून आलं. त्यांचे जे सगळे प्रोडक्ट आहेत, प्रोटोसुडो, डर्मागोल्ड, नेमाफाईट किंवा के राईज पोटॅश वाढीसाठी, या सगळ्या गोष्टी त्यांनी कोणकोणत्या उपयोगासाठी येतात ह्या सगळ्या सांगितल्या. आणि प्रत्येकामध्ये कोणत्या मित्रबुरशी आहेत आणि कोणत्या म्हणजे शत्रुबुरशीवर मार करतात, जसं की दुसऱ्या बुरशींवर मार करतात, हे त्यांनी सांगितलं. यापूर्वी मी केळीसाठी जीवामृत वगैरे सोडत होतो, परंतु जीवामृतमुळे काही ठिकाणी मला खोडव्या म्हणजे कंद सडी आली केळीमध्ये. तर त्यांना मी हेही गोष्टी चर्चा केली होती. तर त्यांनी सांगितलं की जीवामृतमध्ये काही शत्रुबुरशी पण वाढत असतात, त्यामुळे ही गोष्ट घडत असते. म्हणून त्यांनी मला यूज2 प्रोडक्ट सजेस्ट केले, जे म्हणजे सगळे त्यांचे नेमाफाईट, डर्मागोल्ड, प्रोटोसुडो, के राईज, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन मी सुरुवात केली. तर सुरुवातीपासून ही हळद अत्यंत उत्कृष्ट होती आणि त्यांची टीम म्हणजे निलेश पाटील सतत व्हिजिट करत राहिले आणि मार्गदर्शन करत राहिले. कोणत्या वेळेस कोणती गोष्ट लागेल हे त्यांनी मला सतत सांगितलं. वॉटर सोल्युबलसुद्धा त्यांनीच मार्गदर्शन केलं. माझ्यापेक्षा त्यांच्या व्हिजिट्स या जास्त होत्या, त्यांची फ्रिक्वेन्सी जास्त होती आणि ते पूर्ण प्लॉट व्हिजिट करायचे. कुठं सड वगैरे तर नाही आहे चेक करायचे. शेवटपर्यंत ही हळद निरोगी होती. आजूबाजूला केळीची शेतं असताना सुद्धा याच्यावर कोणताही करपा येऊ दिला नाही. फवारणी पण त्यांचे काही प्रोडक्ट्स होते, त्यांची नावं मला आठवत नाही, ते सांगतील. तर ते फवारणी आम्ही हळद जास्त दाट झाल्यामुळे ड्रोननी मारले आणि हळद आम्ही व्यवस्थित ठेवली शेवटपर्यंत हिरवीगार. आज 7.5 महिन्याची हळद अजूनही हिरवी आहे. कदाचित 1.5-2 महिन्यांनी ती पूर्ण सुकेल आणि पूर्ण म्हणजे आता सध्या अंडर डेव्हलप आहे आणि पूर्ण डेव्हलप होईल. मी महिन्यापूर्वी असा जे कंद उखडवला, अशा प्रकारे ही गोत आहे. तर महिन्यापूर्वी उखडवला असताना त्याचं वजन केलं तर ती जवळजवळ 700 ग्रॅम भरली. म्हणजे प्रोडक्ट आपलं चांगलं आहे आणि निरोगी आहे. तर मी माझ्या हळद पिकाबद्दल संतुष्ट आहे, म्हणून तनय ॲग्रोचे आभार. तर बघितलं शेतकरी बांधवांना, तुम्ही त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या तनय ॲग्रोचा अनुभव आलेला आहे. तर आपण त्यांना स्प्रेचे नाव आठवत नव्हते, तर त्यांना आपण व्हिजिटनुसार आपलं मायकोमिक्स, निर्जा, ग्रोबियॉन, वंडर ड्रॉप, मायझोरा अशा मॉलिक्युलांचे आपण सिच्युएशननुसार, कंडिशननुसार आपण त्यांना स्प्रे चालवलेले आहेत. आणि त्यांच्याकडनं एक सांगायचं राहून गेलं की पहिल्या वेळेस त्यांनी म्हणजे जसं शेत तयार केलं, बेड ताणलेत, तर बेसल डोसमध्ये आपण त्यांना कणक आणि प्राकृत हे खत आपण त्यांना दिलं होतं. तर अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट त्या कणक प्राकृतच्या भेटलेला आहे. शेवटपर्यंत तुम्ही बघू शकता, हळदला आज सुद्धा त्या म्हणजे शेणखताला पूरक बॅगा आपण त्यांना दिलेल्या होता. तर अशा प्रकारे त्यांना आपल्या तनय ॲग्रोचा अनुभव आला आहे. जय किसान, जय जवान.